एक महत्त्वाची माहिती समोर येते। रोहन अहिरे हा RA स्टुडिओ परिसरात आता पोहोचलाय। संपूर्ण घटना रिस्क्रिप्ट होणार असल्याची माहिती आहे। DCP विशाल ठाकूर, गुन्हे शाखेचे अधिकारी देखील यावेळी या क्षणी या परिसरात उपस्थित असल्याची माहिती समोर येते। रोहित अहिरे यासोबतच DCP विशाल ठाकूर आणि गुन्हे शाखेचे इतर अधिकारी देखील RA स्टुडिओ परिसरात पोहोचल्याची माहिती। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत जोडल्या जात आहेत। भाग्यश्री, खरं तर जी काही घटना घडलेली आहे ती संपूर्ण घटना आता रिक्रिएट होणार आहे, या संदर्भात काय सविस्तर माहिती? नक्कीच आपण बघतोय की ही संपूर्ण घटना जी आहे ती रिक्रिएट होणार आहे मेघना। आणि आत्ता आपण RA स्टुडिओमध्येच आहोत। स्वतः जो रोहन अहिरे आहे तो इकडे पोहोचलेला आहे। तो जेव्हा ही काल घटना घडली, ज्या मुलांना ओलीस ठेवलेलं होतं, 17 मुलांना ओलीस ठेवलेलं होतं, या मुलांबरोबर हा रोहन देखील होता। खरं तर रोहन जो आहे तो रोहित आर्यचा मित्र असल्याचं म्हटलं जातं। त्यामुळे नेमकं घटना काय झाली आणि नेमकं रोहित आर्यच्या डोक्यामध्ये काय सुरू होतं हे रोहन आर्य जास्त चांगलं सांगू शकतो, कारण गेले अनेक दिवस रोहित आर्य बरोबर रोहन काम करत होता असं सांगितलं जात आहे। आपण बघतोय की मी आता RA स्टुडिओच्या बाहेर उभा आहे। पहिला मजला जो आहे तिथेच त्या मुलांना ओलीस ठेवण्यात आलेलं होतं आणि तिथूनच पोलिसांनी या मुलांची सुखरूप सुटका केली। मात्र या सगळ्यामध्ये आर्यचा एन्काउंटर देखील करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता आर्यचा जे मृतदेह आहे तो शवविच्छेदनासाठी जे रुग्णालयात ठेवण्यात आला आहे आणि तिथे देखील 4 वाजेपर्यंत त्याचे जे घरचे लोक आहेत, त्याची पत्नी, त्याची मुलं पोहोचणार असल्याची माहिती आहे। मात्र आत्ता RA स्टुडिओमध्ये, राज स्टुडिओमध्ये मात्र सीन जो आहे तो पुन्हा रिक्रिएट करण्यात येईल, कारण काल आर्यचा एन्काउंटर झाला। ज्या वेळेला एन्काउंटर होता त्या वेळेला सीन जे आहेत ते पुन्हा रिक्रिएट करण्यात येतात पोलिसांकडनं आणि त्याच पद्धतीने हा सीन देखील पुन्हा रिक्रिएट करण्यात येणार आहे। त्यावेळेला रोहन तिकडे होता, त्यामुळे रोहनच्या मदतीने, रोहनच्या साक्षीने हा रिक्रिएट करण्यात येईल। DCP विशाल ठाकूर आहेत, जे गुन्हे शाखेचे अधिकारी आहेत, ते इथे उपस्थित झालेले आहेत आणि बाकीचं राज स्टुडिओकडनं देखील एक स्टेटमेंट आलं आहे, ते देखील पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करतात। मात्र कुठेतरी आर्य हा व्यवस्थेचा बळी आहे का असा प्रश्न देखील सध्या विचारण्यात येतोय। याचं कारण सातत्याने 1.5 वर्ष तो पैशांसाठी मागणी करत होता। स्वच्छता मॉनिटर योजनेमध्ये 2 कोटी रुपये त्याचे अडकले होते आणि ते पैसे मला परत द्या यासाठी त्यांनी दीपक केसरकर, माजी मंत्री, जे शिक्षण मंत्री जे आहेत, त्यांच्या रामटेक येथील शासकीय निवासस्थानी देखील आंदोलन केलं होतं। पुण्यात देखील त्याची आंदोलनं झाली होती। या सगळ्यामुळे त्याच्यावर एक प्रेशर आलं होतं, डिप्रेशन त्याला आलेलं होतं आणि वर्षभरापासून तो सातत्याने थोडासा मनोरुग्ण असल्यासारखा वागत होता अशी माहिती आता मुलं आणि पत्नी त्याची देते। त्यामुळे साधारण वर्षभरापासून त्याच्यावर काही ना काहीतरी या सगळ्याचा मानसिक परिणाम झालेला होता। त्यामुळे कुठेतरी कंत्राट द्यायची आणि त्यानंतर कंत्राटदारांचे पैसे वेळेवर द्यायचे नाहीत, या सगळ्यामुळे कंत्राटदार देखील हैराण झालेत का आणि ते असा टोकाचा निर्णय घेत असतील तर कंत्राटदारांचं हे जे वागणं आहे ते देखील आता कुठेतरी तपासण्याची गरज आहे का, असं सवाल जे आहेत ते सध्या विचारण्यात येत आहेत। मात्र हा सीन जो आहे तो रिक्रिएट करण्यात येतोय, याचं कारण त्याचा एन्काउंटर झाला आर्यचा आणि आर्यचा एन्काउंटर झाल्यानंतर विरोधी पक्ष असेल किंवा त्याचबरोबर अनेक वकिलांच्या संघटना असतील, त्यांनी देखील या अशा पद्धतीच्या एन्काउंटरवर आक्षेप नोंदवलेला आहे। त्यामुळे आता यामध्ये या प्रकरणात पुढे काय घडतंय हे बघणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर रोहन नेमकं माध्यमांशी काय बोलतोय हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे मेघना। भाग्यश्री, मात्र जसं तू सांगतेस की कदाचित रोहित आर्य जो आहे तो मनोरुग्ण होता, अशा संदर्भातील जी माहिती आहे त्याचे परिवार देतात, त्याचे कुटुंबीय देतात, या संदर्भात रोहन अहिरे हा जो इसम आहे, या ज्या व्यक्तीला काही माहिती होती का, किंवा रोहन गेल्या कित्येक वर्षांपासून, किती वर्ष झाले तो या आर्य सोबत काम करत होता, या संदर्भात काही माहिती मिळते का भाग्यश्री? रोहन साधारण 1 वर्ष 1.5 वर्ष काम करत असल्याची माहिती आहे त्याच्याबरोबर, पण अद्याप रोहनकडनं जी स्पष्टता आहे ती अजून आलेली नाही आहे। त्यामुळे नेमकं रोहन काय सांगतो हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। पण असं असलं तरी आर्यचा जी पत्नी आहे अंजली आणि त्याचबरोबर त्यांचा जो मुलगा आहे पार्थ, तो असं सांगतोय की साधारण वर्षभरापासून आर्यच्या डोक्यावर थोडासा परिणाम झालेला होता, या पैशांच्या डिप्रेशनमध्ये तो गेलेला
केला होता. सातत्याने तो मंत्रालयात येरझाऱ्या घालत होता. त्याचबरोबर त्यावेळेला त्याला फिट, पुण्यामध्ये आंदोलन केलं होतं त्यावेळी देखील त्याला फिट आली होती. त्यावेळी देखील त्याच्या पत्नी अंजली यांनी रुग्णालयात त्याला दाखल केलेलं होतं, त्याच्यावर उपचार केले होते. त्यानंतर देखील पत्नी अंजली त्याला समजावत होती की हे पैसे आता जाऊ दे किंवा जेव्हा मिळतील तेव्हा मिळतील, अशा पद्धतीची समजूत देखील अंजली त्याची घालत होती. मात्र तो ऐकत नव्हता. त्यामुळे एकंदरीत त्याच्या वर्षभरापासून डोक्यावर या सगळ्या पैशांच्या बर्डनमुळे परिणाम झाल्याची माहिती मिळते. मात्र आता रोहन नेमकं काय सांगतो हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण रोहन साधारण 1 वर्ष 1.5 वर्षापासून त्याच्याबरोबर असल्याची माहिती आहे. मात्र याआधी तो किती वर्ष त्याला ओळखत होता या संदर्भातली जी माहिती आहे ती रोहन काही वेळातच माध्यमांसमोर प्रतिक्रिया देईल, त्यावेळी स्पष्ट होईलच. मात्र आत्ता आपण बघतोय की रोहन स्वतः जो आहे तो पोलिसांबरोबर राज स्टुडिओमध्ये आतमध्ये आहे. त्याच्यामुळे तिथे रिक्रिएशन, जे सीन रिक्रिएशन आहे ते सुरू आहे. खरं तर पोलिसांना त्याला मुलांना सोडवण्यासाठी एक शिडीचा वापर केला होता आणि ही शिडी जी आहे ती जी मध्ये रिकामी गॅप असते बिल्डिंगमधली तिथे त्यांनी ठेवलेली होती. त्या शिडीवरनं API जे अमोल वाघमारे आहेत ते त्या शिडीवरनं वरती शिरले आणि त्यानंतर तिथे जी एक खिडकी होती त्या खिडकीच्या काचा काढल्या. जे मोल्डिंग होतं ते देखील बेंड केलेलं पाहायला मिळते आपल्याला, त्या व्हिडिओमध्ये देखील स्पष्ट दिसतंय तसं. आणि त्यानंतर ते आतमध्ये शिरलेले आहेत आणि मुलांची देखील सुखरूप सुटका केली. पण त्याचबरोबर त्याच वेळेला तिथे भांबावलेल्या आर्यला प्रतिउत्तर देताना वाघमारे देखील थोडे जखमी झाले. मात्र त्याचबरोबर वाघमारेंनी जो एन्काउंटर केला त्याच्यामध्ये त्याच्या छातीमध्ये डाव्या बाजूला गोळी लागली आर्यच्या आणि उपचारासाठी नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला असं सांगितलं जातं. मात्र तो सीन जो आहे तो पुन्हा आता इथे रिक्रिएट केला जाईल आणि त्यानंतर पोलीस नेमकी काय प्रतिक्रिया देत आहेत हे बघणं देखील महत्त्वाचं आहे. मेघना, निश्चित धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.